क्राइम ब्रांच ने 10 करोड़ रुपए की रंगदारी के लिए एक बिल्डर का अपहरण करने के आरोप में गैंगस्टर यूसुफ कादरी उर्फ बचकाना और नौशाद सहित 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। क्राइम ब्रांच की एंटी एक्सटॉर्शन सेल ने बिल्डर को मानखुर्द डंपिंग ग्राउंड से बचाया, जहां उसे कथित तौर पर बांधकर पीटा गया था। पुलिस द्वारा बचाए जाने के बाद बिल्डर को अस्पताल में भर्ती कराया गया। पुलिस ने गैंगस्टर यूसुफ कादरी उर्फ बचकाना और नौशाद के खिलाफ भाईखला पुलिस स्टेशन में धारा 364 ए, 384, 120 बी के तहत एफआईआर दर्ज की है। पीड़ित के बेटे ने पुलिस से कहा, मेरे पिता को एक बिजनेस पार्टनर ने मझगांव इलाके में बुलाया था। 23 तारीख को रात करीब 10:30 बजे कॉल आई। दोनों मझगांव की ओर जा रहे थे, तभी एक लाल रंग की कार पास आकर रुकी। 2 लोग उससे बाहर आए और मेरे पिता से बात करने लगे। उसके बाद मेरे पिता उस कार में चले गए। बाद में जिस बिजनेस पार्टनर ने मेरे पिता को फोन किया था, उसका फोन मिलाया गया तो फोन नहीं उठा। वहीं पिता का फोन भी स्विच ऑफ हो गया। दोपहर करीब 1:20 पर मेरे मोबाइल पर एक व्हाट्सएप कॉल आई। जब पिता के पार्टनर ने कॉल रिसीव की तो उन्होंने बताया कि कॉल करने वाला अपना नाम इलियास बचकाना बताते हुए उन्हें गालियां दे रहा था। हमने उस कॉल को दूसरे मोबाइल फोन से रिकॉर्ड किया। कॉल करने वाले ने 10 करोड़ रुपए की मांग की। पुलिस उपायुक्त राज तिलक रोशन ने बताया कि मानखुर्द से बिल्डर की सुरक्षित रिहाई के बाद आरोपी इलियास बचकाना और नौशाद को अपराध शाखा ने गिरफ्तार कर लिया है। इलियास बचकाना मध्य प्रदेश और मुंबई में रहता है। पुलिस ने बताया कि अपहरण के मामले में भारतीय दंड संहिता की धारा 364 ए, 384 और 120 के तहत अभी तक 3 लोगों को गिरफ्तार किया गया है। भाईकला में एक किडनैपिंग भाईकला में एक किडनैपिंग और एक्सटॉर्शन का केस दाखिल हुआ था, जिसमें एक 3 लोगों ने कार में एक आदमी को किडनैप किया था और उसके बाद वो गायब थे। इसमें क्राइम ब्रांच पैरेलली इन्वेस्टिगेट कर रही थी और कल हमने किडनैप्ड पर्सन को रेस्क्यू किया और साथ में 2 आरोपी हमें मिले हैं और आगे का इन्वेस्टिगेशन क्राइम ब्रांच कर रही है। इसमें जो आरोपी है इलियास बचकाना, इस पे पुराने गुने दाखिल हैं। 38 मोर देन 38 केसेस हैं इस पर और सीरियस ऑफेंसेस हैं। तो इसने ये मेन एक्यूज था, इसमें ये हमें मिल गया और साथ में एक और एक्यूज हमें मिला और साथ में 3 और एक्यूज पुलिस स्टेशन के पास थे। तो हमारे पास पूरा केस ट्रांसफर हुआ है। आगे का इन्वेस्टिगेशन क्राइम ब्रांच कर। तो पूरा मामला क्या है, शिकायत क्या है? इसमें जो फिरियादी है, जो किडनैप हुआ था, उसका बेटा है और ये कंस्ट्रक्शन साइट में काम करते हैं और साथ में जो फिरियादी का फादर किडनैप हुआ था, तो इसका फादर पहले को एक्यूज भी रहा है आरोपी के साथ और इनका आपस का पैसे का मामला था, जो जैसा कि इसने फिरौती मांगी थी और पुरानी चीजें, उसमें कुछ इशू था, उसके लिए बोला था कि तुम पैसे दो तो अभी छोड़ता हूँ। तो सामने यही अभी मामला आया है और हमने सबको अभी अरेस्ट किया है। 5 आरोपी हैं जो अरेस्ट हुए हैं और आगे का इन्वेस्टिगेशन क्राइम ब्रांच कर। कितने पैसों का डिमांड किया था, क्या इन्होंने 10 करोड़ रुपए की डिमांड की थी और कार में लेके गए थे और जहां से हमें मिला वहां पर उसको बांध के रखा था मानपुर के एक इंटीरियर एरिया में और उसमें हमारी टीम जो है अंदर जाके और जो आरोपी था जब मिला था तब भी वो वायलेंट था, तो उसको ओवर पावर करके उसको फिर हमने कस्टडी में लिया और अभी अरेस्ट का प्रोसेस और कोर्ट में रिमांड लेने का प्रोसेस आगे चल रहा सर आरोपियों का नाम? है। आरोपियों के नाम है, जस्ट अ सेकंड, आरोपियों के नाम है मोहम्मद इलियास अब्दुल अजीज खान उर्फ बचकाना, नौशाद अकबर अली शेख, आलमगीर मलिक, वाजिद शेख और करीम खान. बायखराला 23 तारीखला एक किडनॅपिंग आणि एक्सटॉर्शनचे गुन्हा दाखल झालेले होते, ज्यामध्ये 3 लोकांना एक कारमध्ये बसवून किडनॅप करून आणि त्यांना घेऊन पळून गेलेले होते. त्यानंतर क्राईम ब्रांच ह्यामध्ये पॅरलल इन्व्हेस्टिगेशन करत होते आणि तांत्रिक विश्लेषण आणि माहितीच्या आधारावर अशा माहिती मिळाली की ते मानपूरला एक इंटेरियर एरियामध्ये त्यांना बांधून ठेवलेले आहे. तर आमची क्राईमची टीम गेल्यानंतर त्यांना रेस्क्यू केले. त्यांना सुखरूपपणे रेस्क्यू केले आणि तसेच 2 आरोपीला पकडले. त्यानंतर क्राईम ब्रांचकडे तपास वर्ग झालेले आहे आणि पुढील तपास क्राईम ब्रांच करेल. तर असंही सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की
यामध्ये सुताराजींचा कमिशन हा सुताराजींचा हा इलियास बचकाना आहे. तर त्यांच्यावर जुने मोर दॅन 38 केसेस दाखल आहे. सिरियस ऑफेन्सेस वगैरे आहे. आणि जे फिर्यादी आहे, फिर्यादीचे वडील आहे, तो किडनॅप झालेले होते. तो पण एक जुने केसेसमध्ये त्यांच्यासोबत को-एक्युज्ड. तर एकूण यामध्ये किती आरोपी आहेत? टोटल आता 5 आरोपी अटक झालेले आहे आणि त्यांचे नाव त्यांचे जे आरोपीचे नाव आहे मोहम्मद इलियास अब्दुल अजीज खान उर्फ बचकाना आहे, आलमगीर मलिक आहे, वाजिद शेख आहे, करीम वाजिद खान आहे आणि नौशाद शेख. तर या आरोपींवर एनसीओचा कारवाई केली जाणार आहे. हा डेफिनेटली एक सिरियस ऑफेन्सेस आहे आणि ह्यावर जुने रेकॉर्ड आहे. तर आम्ही त्यांची जे त्यामध्ये पेपर्स वगैरे असतो आणि जे प्रोसेस असतो ते पाहून स्टडी करून पुढील त्यांच्यावर ते कठोर कारवाई केली जाईल. 10 कोटीची डिमांड केलेली आहे. धर्मवीर फिल्म ने कुछ लोगों को चौंका दिया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने विपक्ष का साथ न लेते हुए सत्ता स्थापित का एक सीन ठाणे दिवंगत शिवसेना नेता आनंद दिघे के जीवन पर आधारित फिल्म धर्मवीर ने कुछ लोगों को चौंका दिया। कुछ लोग फिल्म देखकर तुरंत उठ गए, जबकि कुछ लोगों को फिल्म के कुछ दृश्य पसंद नहीं आए। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने आरोप लगाया है, बिना कुछ कहे विरोधी शिंदे ने यह भी कहा कि हमारा अधिकार है और हम यह नहीं सुनना चाहते हैं कि कौन क्या कहता है। व्याख्या की धर्मवीर भाग 2 संपन्न हुआ। मुख्य अतिथि के रूप में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निर्देशक प्रवीण तारड़े, अभिनेता प्रसाद ओक, निर्माता मंगेश देसाई आदि उपस्थित थे। अपने भाषण में मुख्यमंत्री ने विपक्ष की आलोचना की। शुरू में इस सरकार के गिरने की भविष्यवाणी की, फिर अब मुख्यमंत्री बदलने की बात करने लगे। भविष्य बताने वाले भी अब थक गए हैं। लेकिन मुख्यमंत्री ने कहा कि बाला साहेब और दिघे का आशीर्वाद मेरे पीछे है। कुछ लोग यह घोषणा कर रहे थे कि मंदिर तारीख नहीं बल्कि तारीख पर बनेगा। हालांकि नरेंद्र मोदी ने मंदिर का निर्माण भी दिखाया और इसके उद्घाटन की तारीख की भी घोषणा की है। इसीलिए उन्होंने सभी से अयोध्या जाने की अपील की। धर्मवीर फिल्म की बात करें तो इस धर्मवीर फिल्म के कुछ लोगों को चौंका दिया है, जबकि कुछ ने पहला एपिसोड देखा तो कुछ ने बीच में ही छोड़ दिया। उस फिल्म के कुछ सीन, कुछ डायलॉग कुछ लोगों को पसंद नहीं आए, लेकिन अब हमारे पास सारा अधिकार है। उन्होंने कहा कि यह किसी का काम नहीं है कि कौन क्या कहेगा। आत्म अंदाज उन्होंने उनके पूरे जीवन को दुनिया के सामने लाने के लिए टीम को बधाई भी दी है। फिल्म के पहले पार्ट को जबरदस्त रिस्पांस मिला था। उन्होंने कहा कि धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे ने समाज के सभी वर्गों का कल्याण किया, वे सभी के लिए जिए, गरीबों के लिए उन्होंने अपना जीवन बलिदान कर दिया। उन्होंने कहा कि दिघे साहब की कार्य पद्धति सार्वभौमिकता की भावना को ध्यान में रखते हुए समाज के हर जरूरतमंद व्यक्ति को न्याय दिलाना था। उन्होंने कहा कि हम भी इसका पालन कर रहे हैं। प्रवीण तारड़े को भी कुछ सीन पसंद आएंगे। यह नहीं था, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने यह भी खुलासा किया कि खुद धर्मवीर फिल्म के निर्देशक प्रवीण तारड़े को भी फिल्म के कुछ सीन पसंद नहीं आए। धर्मवीर पार्ट 2 हिंदी में भी आएगा। मुख्यमंत्री ने कहा कि फिल्म धर्मवीर को हिंदी में डब किया गया था, लेकिन यह हिंदी के जरिए ज्यादा लोगों तक नहीं पहुंच पाई। प्रवीणने सांगितलं की 17 देशात पाहिला गेला। पार्ट 2 मधून काय अपेक्षित आहे आणि काय लोकांना पाहायला मिळेल? धर्मवीर पार्ट 2 मधून लोकांना काय पाहायला मिळेल? धर्मवीर पार्ट 2 चा शुभारंभ झालेला आहे। धर्मवीर पार्ट 1 जो आहे आपण सगळ्यांनी पाहिला। संपूर्ण देशभरात नाही जगभरामध्ये दिघे साहेबांच्या जीवनावरचा हा चित्रपट, दिघे साहेब कसे जगले, कसे वागले, त्यांचं पूर्ण जीवन कसं होतं या पहिल्या धर्मवीर पार्ट 1 मध्ये तेवढं मावू शकत नाही। आणि मला वाटतं हा पार्ट 2 आहे, त्याच्यात किती दाखवता येतंय ते दाखवलं जाईल। आणि हा देखील धर्मवीर पार्ट 2 जो आहे हा पुढचा जो काही त्यांचा कालखंड आहे याचा सर्व जीवन प्रवास जो आहे त्यांचं आयुष्य, त्यांची कीर्ती, त्यांचं कार्य, त्यांची कार्यपद्धती या धर्मवीर पार्ट 2 मधून लोकांसमोर येईल। आणि लोकांना आनंद दिघे साहेब काय हे पहिल्या पार्टमधून
काही प्रमाणामध्ये कळलं. आता या दुसऱ्या पार्टमधून आणखी पुढचा भाग त्यांना पहिल्या पार्टमध्ये काही जण उठून निघून गेले, काही जण उठून गेले पहिल्या पार्टमध्ये. कसं बघतात आता दुसऱ्या पार्टमध्ये दुसरा पार्ट जो आहे तो अतिशय म्हणजे जी वस्तुस्थिती आहे, वस्तुनिष्ठ आहे, ते त्याच्यामध्ये दाखवलं जाईल आणि त्याच्यामध्ये कुठलाही भाग कमी करण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशा प्रकारचा दुसरा पार्ट होईल. पहिल्या पार्टमध्ये गद्दारांना शमना ही टॅगलाईन होती, आताच्या याच्यामध्ये साहेबांचं हिंदुत्व ही टॅगलाईन आहे. हा बरोबर आहे. म्हणजे ज्यांनी हिंदुत्वाशी, बाळासाहेबांशी विचारांशी विश्वासघात केला, बाळासाहेबांच्या विचारांची बेईमानी केली, गद्दारी केली आणि सत्तेसाठी, खुर्चीसाठी जे काही 2019 मध्ये झालं हे संपूर्ण राज्याने, देशाने पाहिलेलं आहे. आता जे आहे दुसरा पार्ट जो आहे तो साहेबांचं हिंदुत्व म्हणजे आम्ही जी भूमिका हिंदुत्वाची, बाळासाहेबांच्या विचारांची, आनंद दिघे साहेबांच्या विचारांची घेतली आणि आज सरकार त्याच्यावर काम करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे, सर्व घटकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न करणारं सरकार काम करतंय. आणि हिंदुत्वाची भूमिका घेत असताना दिघे साहेब असतील, बाळासाहेब असतील, ते इतर समाजाचा कधी त्यांनी दुस्वास केला नाही, इतर समाजाचा द्वेष केला नाही, त्यांनाही सन्मानाने वागवलं आणि त्यांनाही अडचणीमध्ये मदत केली. सर्व धर्मीयांना, सर्व जातीपातीच्या लोकांना आनंद दिघे साहेब आपलेसे वाटायचे. अशा प्रकारचं ते त्यांचं जे काही काम आहे ते या सिनेमामधून दाखवतील. त्याच्यामधून काही जे काही प्रसंग आहेत ते समोर येतील. ही भूमिका म्हणजे त्यांचं जे काही हिंदुत्व जे आहे, मगाशी म्हटल्याप्रमाणे भूमिका हिंदुत्वाची असली तरी सुद्धा इतर धर्मियांचा द्वेष करणं, इतर धर्मियांचा दुस्वास करणं, इतर धर्मियांना कमी लेखणं हे कधीच त्यांनी केलं नाही. देशभक्त, राष्ट्रभक्त जो कोणी आहे, मग तो हिंदू असेल, मुसलमान असेल, शीख असेल, ईसाई असेल, याच्याबद्दल फार आपुलकी आणि जिव्हाळा आनंद दिघे साहेबांनी होता आणि बाळासाहेबांनी होता. सर, अवकाळी पावसाच्या संदर्भात, अवकाळी पावसाच्या बाबतीमध्ये जे काही गारपीट आणि अवकाळी पाऊस झालेला आहे त्यामध्ये नाशिक आहे, नगर आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, या सगळीकडेच ज्या जिल्ह्यांमध्ये गारपीट झालेली आहे, सकाळीच सूचना दिलेल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी गारपीट झाले, अवकाळी पडलेला आहे, त्या ठिकाणचे तातडीने पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे निर्देश दिलेले आहेत. हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, बळीराजाचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणारं, उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. त्या बाबतीमध्ये अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. सवाल है, आपने गढ़चिरौली में वहाँ पे मंत्री रहते हुए, गार्जियन मिनिस्टर रहते हुए क्या कुछ काम किया था, उसके बारे में थोड़ा सा. पालक मंत्री मैं जब गढ़चिरौली में था तभी जब हमारे बाळासाहेब ठाकरे जी के और आनंद दिघे साहब के विचार थे, नौकरियां देना, नौकरी तो चाहिए लेकिन नौकरियां देने वाले भी हाथ तैयार करो. मतलब आज मैं एक मुझे समाधान है, खुशी भी है कि टाटा टेक्नोलॉजी हो उसने एक बहुत ही एडवांस स्किल डेवलपमेंट सेंटर शुरू किया है. सालाना 5000 युवाओं को वहाँ ट्रेनिंग मिलेगी, नौकरियां भी मिलेगी और उद्योग निर्माण करने वाले हाथ भी तैयार होंगे. ऐसी मेरी कोशिश थी, उसमें समाधान है, ये शुरुआत हुई है. कई और उद्योग जो है वहाँ पर शुरू किए हैं और वो जो नक्सलग्रस्त इलाका है, वो आदिवासी इलाका है, उसको गढ़चिरौली को मेन स्ट्रीम में लाने के लिए अभी तो मैं मुख्यमंत्री हूँ. निश्चित रूप से लोगों के हाथ को काम, वहाँ उद्योग, वहाँ का विकास, डेवलपमेंट और ये नक्सलवाद को खत्म करने के लिए सिर्फ पुलिस की गोली नहीं तो डेवलपमेंट भी जरूरी है और वो डेवलपमेंट हो रहा है. एक सवाल ये है कि सर, गढ़चिरौली में पिछले 15 दिनों में टारगेट किलिंग की जा रही है, इसको लेकर आप लोग क्या करें? टारगेट किलिंग की जा रही है, 15 दिनों में 3 लोगों को मारा गया है पुलिस मुखबिर बताकर. टारगेट किलिंग एक तरह से देखिए, आज मैं कहूँगा हमारी जो C60 की टीम है
ये इतनी एडवांस टीम है कि आज हमारे यहाँ पर महाराष्ट्र में गढ़चिरौली में रिक्रूटमेंट पूरी तरह बंद है। रिक्रूटमेंट मतलब उनकी जो नक्सल की, और जाके वो छत्तीसगढ़ के अबुझमाड़ एरिया में छुपते हैं और नक्सल पूरी तरह हमारी पुलिस ने खत्म कर दिया है। अभी ऐसे कोई भी घटना हो तो पुलिस और वहाँ के नागरिक जो हैं और हमारी सरकार नक्सलवाद खत्म करने को पूरी तरह तैयार है, और उसका नतीजा हम देख रहे हैं कि पूरी तरह लगभग न के बराबर वहाँ पर नक्सलवाद है। नक्षलवादियों का डर था एक बार काल ओबीसी मेळाव्यामध्ये छगन भुजबळ यांनी मागणी केली की शिंदे समिती बरखास्त करा, पण सरकारमध्ये दुमत दिसून येते. नाही, याच्यामध्ये एकच मी सांगतो त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्यांचं कुठेही मराठा समाजाला विरोध नाही आणि सरकारची भूमिका स्पष्ट आहे। मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर कुठलाही अन्याय होणार नाही, ओबीसीचं आरक्षण काढून घेतलं कमी केलं जाणार नाही आणि इतरही समाजावर अन्याय होणार नाही, ही भूमिका स्पष्टपणे सरकारने पहिल्यापासून मांडलेली आहे। त्याच्यावर सरकारचं युद्ध पातळीवर काम सुरू आहे। मागासवर्ग आयोग त्याच्यावर काम करतोय। 3 न्यायमूर्ती आपण त्याच्यासाठी कमिटी केलेली आहे। मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्यांना आपण निर्माण करून दिलेलं आहे आणि मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी वॉर फुटिंगवर काम सुरू आहे। आणि ज्या जुन्या नोंदी आहेत, या जुन्या नोंदी ज्या आहेत कुणब्याच्या, ते GR आपण आता काढलेला नाही। हा GR 1967 पासून 2004 पासून या GRचा अवलंब होतोय। ज्या ठिकाणी त्या कुणबी नोंदी असताना दाखले मिळत नव्हते, ते दाखले देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि भुजबळ साहेबांची एवढीच मागणी आहे की ओबीसीचं आरक्षण कमी होता कामा नये। तीच भूमिका सरकारची आहे, ती स्पष्टपणे आम्ही घेतलेली आहे आणि ती कायम आहे। पहिल्यांदा असं होतं की ज्या नोंदी समोर आलेल्या आहेत, पहिल्यांदा असं होतं की नोंदी ऑनलाईन पाहायला मिळतील, जेणेकरून आणखीन ज्यांना नोंदी सापडत नाहीत किंवा वंशावळी सापडत नाहीत त्यातून फायदा होऊ शकतो। याच्यामध्ये GR जो आहे जुना, त्या GRची अंमलबजावणी प्रभावीपणे होती आहे आणि ट्रान्सपरन्सी आहे। त्याच्यामध्ये कुठल्याही इतर समाजावर त्याच्यामध्ये अन्याय होत नाहीये। जुन्या नोंदीप्रमाणे कुणबी दाखले देणे हे तर सरकारचा निर्णय पूर्वीच आहे, फक्त तो अंमल होत नव्हता। त्यामुळे याच्यामध्ये कुणालाही विरोध असण्याचं कारण नाही आणि भुजबळ साहेबांना पण त्यांची भूमिका हीच आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। ते देत असताना ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होणे, तीच भूमिका सरकारची आहे। हिंसाचार झाला त्या संदर्भात गृह खातं अपयशी